विदामी नदरो पालट थोडा पुढे एक विदामी नदरो पालट न संडो ही वाट सापडली म्हणून केला पाहिजे संभाळ माझे बुद्धी बघ पाय तुझे मॉनिटरला पुढे बहुत नकळे बोलता प्रकार अंतरांतर साक्षी असे म्हणून केला पाहिजे संभाळ माझे बुद्धी बळ पाय तुझे तुका म्हणे अगा जीवीच्या जीवना तुका म्हणे अगा जीवीच्या जीवना तुझी नारायणा साक्षी माझा म्हणून केला पाहिजे संभाळ माझे बुद्धी बळ पाय तुझे अजून थोडा वेळ पुढे पांडुरंगा करून प्रथम अनंत कृपा भवन भगवत पूज्यपाद विश्व उद्धारक विश्व कल्याणमूर्ती विश्व वंदनीय जगद्गुरु श्री तुकोबा यांचा मागणी प्रकरणातील हा चार चरणाचा आधार आहे. अनंत गुण ब्रह्मांड अकारण कारण करुणा करुणालय अखिल गुण निधान निप्राण संजीवन जगदाधार भक्त वत्सल भगवान श्री पांडुरंगाच्या असीम कृपेने साधकांचे मायबा ज्ञानियांचे राजा वैष्णवाग्रगणी मुक्त कैवल्य तेजोनिधी अखंड समाधी धन विश्व माऊली नामवर श्रीमंत श्री जगद्गुरु श्री तुकोबा आदि संतांच्या कृपाशीर्वादाने आपणा सर्व उपस्थित संत महंत भाविक सज्जन माता भगिनी वारकरी संप्रदायातील कालक्रमाकडे टाळकरी वृंद गायनाचार्य मृदंगाचार्य आणि आपण देवरूप श्रोतृ वर्ग सर्वांच्या अतिभव्य उपस्थितीमध्ये श्री क्षेत्र तांदळी गोमाले या ठिकाणी पवित्र श्रावण मासाच्या निमित्ताने समापन झालेला हा देव दुर्लभ भक्ती महोत्सव. आज आपण उपांत्य दिवशी भगवत चिंतन सेवेत उपस्थित आहोत. आम्ही फार लहानपणी ज्यांना पाहिलं वैकुंठ वश्य परम पूज्य गुरुवर्य तात्या महापुरुष आमच्या टाकळी लोकेश्वरला त्यांचं श्रीमद भागवत झालं होतं.
शुकाचार्यांनंतर तात्या झाले, तात्यांनंतर बालयोगी झाले आणि बालयोगीनंतर आता वेदशास्त्र संपन्न श्री गुरु चंद्रशेखर महाराज देगलूरकर यांचं भागवत ऐकायचं. येतरांचं भागवत म्हणजे नुसता तात्यांची वणी साचा नवा एक सारखं ठेवा. थोडा वेळ उद्या पुन्हा हात लावू नका. मितले आणि रसा शब्द दैशी कल्लोळ अमृताची अशा दिव्य महापुरुषांच्या मार्गदर्शनाने कृपाछत्राखाली आपण साधना करणारे सिद्धांनी साधक आहात. श्रीगोंदा हा संत परंपरेने उज्ज्वल झालेला तालुका आहे. जगद्गुरु तुकोबरांच्या समकालामध्ये शेख मोहम्मद महाराज या भूमीला लाभले आणि तदनंतर गुरुवर्य तात्या लाभले. अशा पवित्र या मातीला हृदयपूर्वक नमस्कार करतो आणि संकल्पित वेळेवेळी अभंगाचं चिंतन करण्याकरता प्रवृत्त होतो. माणसाने आपल्या जीवनामध्ये नेहमी 3 गोष्टी मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मला काय मिळवायचंय, कशाने मिळवायचंय आणि मिळवणार. प्रत्येक जीवन जगणाऱ्या जीवाला आपण पूर्ण असावे आणि अंतःकरणातली भावना अपूर्ण राहावं असं कोणालाच वाटत नाही. क्षेत्र कोणते असो, धनाच्या क्षेत्रामध्ये पूर्ण असावं, ज्ञानाच्या क्षेत्रामध्ये पूर्ण असावं, कलेच्या क्षेत्रामध्ये पूर्ण असावं, सत्तेच्या क्षेत्रामध्ये पूर्ण असावं. कोण असावं मजला ऐशी कोणी भागी ना जीवे, आपण अपूर्ण राहावं असं कोणालाच वाटत नाही. पूर्ण कशाला म्हणतात? गुरुवर धोंडा महाराज म्हणायचे जे कधी कमीही होत नाही आणि कधी वाढतही नाही त्याचं नाव पूर्ण. आपल्याकडे ओढा आहे, बोर आहे, विहीर आहे, कालवा आहे, उन्हाळ्यामध्ये पाणी शिल्लक राहत नाही, त्याला अपूर्ण म्हणायचं. पण जगात असा एक पाण्याचा साठा कधी कमीही होत नाही आणि कधी वाढतही नाही, त्याचं नाव समुद्र आहे. समुद्रावर 12 महिने जरी धो धो पाऊस पडला आणि जगातल्या सगळ्या नद्या जरी समुद्राला मिळाल्या तरी समुद्राची 1 इंच पातळी वाढत नाही. आणि 12ही महिने समुद्रावर पाण्याचा एक थेंब जरी नाही पडला तरी समुद्राची 1 इंच पातळी कमी होत नाही असं श्रीमद भगवद्गीता सांगते. अपूर्यमानं अचल प्रतिष्ठम् समुद्रमाप प्रविशन्ति यद्वत् तद्वत् कामाय प्रविशन्ति सर्वे सशान्तिमाप्नोति न कामकामी. असं पूर्ण आणि स्थिर जीवन आपल्याला अपेक्षित आहे. त्याच्याकरता देवे दिला देह भजन देवाने सुंदर मनुष्य देह दिला, पण त्या मिळालेल्या मनुष्य देहाचा उपयोग कसा करावा हे शिकल्याशिवाय कळत नाही. मृदंग असला म्हणजे वाजवता येत नाही, तो शिकल्यानंतर वाजवता येतो. गाडी घेतली म्हणजे चालवता येत नाही, शिकल्यानंतर जशी चालवता येते ना, तसा देवाने दिलेला मनुष्य देहाचा उपयोग कसा करावा हे संतांच्या संगतीत आल्याशिवाय शिकता येत नाही. बैसता संतांची संगती कळवाने कमळापती आपले कोणी तनवती निश्चयाची दृढ झाला. ज्ञानोबरांनी दृष्टांत दिला. एका पुरुषाने आवडीने आपल्या पत्नीला कापुराचे दागिने बनवले, कापुराचे, आणि कापुराचे दागिने गळ्यामध्ये घालून जर ती चुलांगणाजवळ गेली तर तिचं काय होईल? कापुराचे देव आणून देईल देव परी लेण्याची अडवली तसे बाबा. तसं देवाने दिलेल्या मनुष्य देहाचा उपयोग कसा करावा कळायला पाहिजे. पहिला वर्ग आहे तो मनुष्य देहाचा निरुपयोग करणारा, दुसरा वर्ग आहे तो मनुष्य देहाचा सदुपयोग करणारा, आणि तिसरा वर्ग आहे तो मनुष्य देहाचा दुरुपयोग करणारा आहे. पहिला वर्ग आहे तो निरुपयोग करणारा आहे. जरा क्षमा बाबून एक वाक्य बोलू.
श्रीमंत लोकांनी इतका या देशाचा पैसा लुटवला देवा, तो मिळवला नाही. कारण 100 कोटी आणि 1000 कोटी काय मिळण्याची लक्षणं नाही, तो लुटवला आणि परदेशामध्ये तो पैसा त्यांनी नेऊन ठेवला. त्यांना कधी विचारा, परदेशामध्ये ठेवलेल्या पैशाचा, स्विस बँकेमध्ये ठेवलेल्या पैशाचा तुम्हाला काय उपयोग? काही नाही. पुढे बोलू. पैसा ज्यांनी ठेवला ते मेल्यानंतर भारतीय मृत्यूपत्र परदेशात चालत नाही, तुम्ही कोणालाही विचारा. मग ती संपत्ती, प्रॉपर्टी वारसाला आणण्याकरता काय करावं लागतं? ज्यांनी ठेवला त्याच्या डोळ्याची बुबुळ आणि हाताची अंगठी कापून द्यावी लागतात, त्याशिवाय संपत्ती मिळत नाही. काय जाळायची अशी संपत्ती? जोडोनी धन न घाली माती, सत्याचरण दयावती. लक्ष पुरव. काय प्रामाणिकपणाने भरपूर धन मिळवा, भरपूर मिळवलेल्या धनाचा मन मुराद उपभोग घ्या आणि उपभोग घेऊन उरलेलं धन इकडे तिकडे टाकून देण्यापेक्षा देशात आणि धर्माच्या सेवेकरता वापरा, तुमचा कल्याण होईल. बघा त्याचा दुरुपयोग करू नका. दुसरा वर्ग आहे त्याचा दुरुपयोग करणार. महत्प्रयासाने भगवंताच्या कृपेने मनुष्य देह मिळाला. माझ्या पुढे तरुण आहे, हा नॅचरल मिळालेला नाही, देवाने दिलाय. देवाने श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायाच्या श्लोकाच्या खालची उभी घरी जाऊन चांगली वाचा. अहमैश्वानरो भूत्वा प्राणिनां देहमाश्रिताः प्राणाः प्राणसमायुक्तः पचाम्यन्नं चतुर्विधम्. पहिलीच उभी, प्राणाच्या धोड भाती भुंक भुंकोन्या होरात्री आटीत शेली नोकती उदरा माझी. मी काय सांगतोय? ज्ञानोबराय म्हणतात माणसाच्या डोळ्याची पापणी खालीवर होते का नाही? होते. जगामध्ये दोघांच्या डोळ्याच्या पापण्या कधी खालीवर होत नाही. कोणा दोघांच्या? एक सापाच्या डोळ्याची पापणी कधी खालीवर होत नाही आणि दुसरं मासा या प्राण्याच्या डोळ्याची पापणी कधी खालीवर होत नाही. मला वाटतं ज्याचा माशाचा दररोजचा संबंध आहे त्याला सुद्धा हे माहिती, त्याला खायचं नाही. मी एसटीचा केमिस्ट्रीचा विद्यार्थी, मला सायन्स चांगला अवगत आहे. निरोगी माणसाची 24 तासामध्ये 17,000 वेळेला पापणी खालीवर होते. 17 अशी गिनी बुकात नोंद आहे. मुंबईला केव्हा हॉस्पिटलला जा, नाशिक जिल्ह्यातला एक मुलगा 17 महिने झाले, इतका भयानक रोग झाला देवा त्याला, त्याच्या दोन्ही डोळ्याच्या पापण्या अशा खाली पडतात, तो पण वर जात नाही. बाप इतका श्रीमंत, गंगेच्या काठावर जवळ 150-125 एकर 150 एकर जमीन आहे. त्या 100 एकर नुसती द्राक्षाची बाग आहे. त्याचं वार्षिक इन्कम किती असेल? त्याचे वडील आपल्या एकुलत्या एक मुला करता जगातले 5 देश फिरलाय, जगातले. पण 5 देशातल्या डॉक्टरांनी सांगितलं बाबा 10 लाख लोकांमध्ये एखाद्याला हा रोग होऊ शकतो, तो फक्त तुमच्याच मुलाला झाला. वेळ आणि पैसा खर्च करू नका, औषध नाही. डॉक्टरने शेवटचा पर्याय केलाय बघा, चष्म्याला रॉड बनवले, रॉडने पापण्या उचलतात, कानाला अडकवतात, त्यावेळेला अगदी थोडं दिसतो त्याला. अहो त्याला कळालंय का पापणी खालीवर व्हायची काय किंमत ही त्याला कळाली. जरा पुढे बोलू. ज्या दिवशी आपली खाली पडलेली पापणी वर जाणार नाही ना, त्या दिवशी आपल्याला कळेल या पापणीला हलवणार कोणीतरी आहे. त्या शक्तीतन भगवान तांदळेश्वरी हे विसरायचं नाही. चाले हे शरीर कोणाचे चाले हे शरीर बोलविते
जे तात्यांच्या सप्ताहामध्ये नेहमीच असायचे भीमसेन नेहमी त्यांचं एक वाक्य ते म्हणायचे बो रात्री जेवण केल्यानंतर माणसं झोपतात कोणी 10 कोणी 11 कोणी 12 भारत मोबाईलचा छंद असेल तर एक पण झोपणार ना ते म्हणायचे बो रात्री झोपल्यानंतर सकाळी मी उठणारच आहे असं छातीला हात लावून कोण सांगू शकतो हे कोई मायकाला का झोपणं जरी आपल्या हातात असेल ना उठवणं मालकाच्या हातात आहे श्वास घेणं जरी आपल्या हातात असेल ना सोडणं त्याच्या हातात आहे म्हणून इतका मौल्यवान मनुष्य देह मिळाला मग कीर्तनाला आल्यानंतर तरी एकाग्रतेने ऐकलं पाहिजे ना इथे जरी कचकचन गप्पा मारत राहिल्या तर घरी राहिलेलं काय वाईट आहे देवा विठाला त्याचा दुरुपयोग करू नका ज्ञानोबरांची वाणी सांगतो बघा ज्या ज्ञानोबरांच्या वाणीला असत्याचा कधी कल्प स्पर्श झाला नाही माझी असत्यवादाची वाचा केली बहुत कल्प ते ज्ञानोबराय सांगतात आज जर मनुष्याच्या हातात दुरुपयोग केला ना तर भावी अनंत काळापर्यंत त्याचं दुःख भोगावंच लागतं देवा त्याला पर्याय अगा कर्मी जे उरावे ते तै सुख दुःखी फळावे तया ते भोगावया यावे देहायका एक प्रसंग सांगतो महाभारत युद्धाचा 9वा दिवस संपला जोपर्यंत भीष्म शर्पंजली पडत नाही तोपर्यंत पांडवांना विजय मिळत नाही देवाच्या लक्षात आलं अर्जुना आता एकच पर्याय बघ शिखंडिनीला पुढे उभं करायचं पाठीमागून बाण मारायचं तेवढाच हातात येतो का भीष्माचार्य क्षत्रिय योद्धे त्यांनी शस्त्र पुरुषावर वार करत नाही स्त्रियांच्यावर आपलं धनुष्य उगारत नाही आणि षंड म्हणजे नपुसकाचं तोंड पाहत नाही शिखंडिनी ही षंड मला आणि भीष्मांनाच माहिती त्याची ढाल करायची पाठीमागून बाण मारायचा अर्जुनाने शिखंडीला पुढे उभं केलं आणि असा वर्म भेदक बाण सोडला तो भीष्मांच्या वर्माला लागला आणि ते खाली कोसळले आकाशवाणी झाली भीष्मा प्राण सोडू नका दक्ष नाही चालत भीष्माचार्य मनामध्ये विचार करत होते मी पाप केलं नाही अधर्म केलं नाही वाईट कर्म केलं नाही तर कोणत्या कर्माचं फळ मला भोगायला मिळतं काय कारण भगवान श्रीकृष्णांचं स्मरण केलं भगवान पुढे उभे राहिले आत्मविश्वास होता मला भीष्माचार्य त्यांनी प्रश्न विचारला कृष्णा मी अधर्म केला नाही पाप माझ्या हातून झालं नाही वाईट कर्म मला शिवलं नाही मग कोणत्या कर्माचं फळ मी तुम्ही मला भोगायला देता भगवान हसले भीष्मा माणसाला आपला भूतकाळ आठवत नाही तो मी सांगतो तुमचा भूतकाळ तुम्ही लहान होते आणि धनुष्यबाणाचा खेळ खेळत होते हे बघा शेतकऱ्याची मुलं पूर्वी चिखलाच्या बैलाबरोबर खेळायचे का नाही आता मोबाईल बरोबर खेळतात न्हाव्याची मुलं पूर्वी वस्त्र्याबरोबर खेळायची व्यापाऱ्याची मुलं जशी तराजू काट्याबरोबर खेळायची ना तशी क्षत्रियांची मुलं तलवार आणि धनुष्य बरोबर खेळायची छत्रपती शिवाजीराजांनी शंभूराजांचा इतिहास पाहून घ्या रक्तातले डीएनए देवा जसा खानदानी वारकरी घराण्यातल्या मुलाला टाळ वाजवायचं शिकवावंच लागत नाही तो जन्माला आल्यानंतर ताल घेऊन जन्माला येतो तो रक्तातले डीएनए त्याला काय शिकवावं लागतं तसं भीष्मा तुम्ही धनुष्यबाणाचा खेळ खेळत होता एक सरड्या रस्त्याने चालला कारण रस्त्याने विनाकारण त्या सरड्याला उचललं काटेरी कुंपणावर टाकलं तो 6 फळ तिथं राहिला खाली पडला आणि मेला त्या 6 फळाचं व्याज 6 महिने भोगावं लागलं हा विषय सोडून द्या आता पुढचा आहे देवाचे भगवत भक्त आहेत आवडते भीष्माचार्य विष्णू सहस्त्रनामाचे उद्गाते आशाई भीष्मांनी एकदा बाणाचा तो सरळा बाणाच्या टोकावर उचलला आणि काटेरी कुंपणावर फेकला तर त्याला 6 महिने फळ भोगावं लागलं तर 100 वेळेला कुक्कुट पालन करणाऱ्याला किती पाप भोगावं लागलं हसण्याजोगं नाही तुकाराम महाराजांची अभंग बघा मन कुक्कुट पालन करा ऋणवैर हत्या 10 20 50 100 वर्षाची पिलं तुम्ही 100 दिवसाची पिलं सांभाळता आणि तुम्ही खुशाला हत्या करण्याकरता देता त्याचं पाप किती भोगावं लागेल तात्या म्हणायचे वारकऱ्याच्या मुलाने जर ढाबे जर टाकले ना तर कुळ नरकात जाईल देवा कितीही प्रयत्न केलं तर त्याचा उद्धार होऊ शकत नाही विठाला अभंग तर बघा केले कर्म झाले झाले
कर्मे दशरथ वियोगी मेला, कर्मे श्रीराम वनवासा गेला, कर्मे रावण अक्षयो पावला, वियोग घडला सीतादी. सगळ्यांच्या कर्माचा झाडा दिलाय देवाने. म्हणून ऋण वैर हत्या हे दोन चुकेने देता. हत्या करू नका, दुरुपयोग करू नका मनुष्य द्या, मग त्याचा सदुपयोग करा. वैकुंठवासी परमपूज्य गुरुवर धुंडा महाराज दृष्टांत सांगायचे. जालना जिल्ह्याजवळ जाम समर्थ नावाचं गाव आहे. तिथं समर्थ रामदास स्वामी जन्माला आले आणि सहज भिक्षाटना करता निघाले. नियम असा आहे, भिकाऱ्याने किती दिवसाचा कोणाच्याही घरचं अन्न खाल्लं तर भिकाऱ्याला दोष नाही. आळंदीच्या ब्रह्मचर्य साधकाला शिकणाऱ्या येणाऱ्या विद्यार्थ्याला कोणाच्या घरचं अन्न खाता येत नाही. अन्न जरी पूर्ण ब्रह्म असेल तरी त्याच्यात 3 दोष आहे. काही अन्न स्वभाव दोषी, काही अन्न निमित्त दोषी आणि काही अन्न आश्रय दोषी. म्हणून तर तात्या स्वतःच्या हाताने बनवून खात होते. फक्त शिदा द्यायचा. आम्ही आज पाहिलं त्यांना, फक्त शिदा द्यायचा. कधीच परांना सेवन केलं नाही त्या महापुरुषांनी. वाणी तशी होती. ज्यांच्या वाणीचा छाप आणि ज्यांच्या वाणीची ताकद अशी होती का अभक्त माणसाला देखील एकदा भागवत जर ऐकलं तर देवाची भक्ती करण्याकरता तो आपोआप प्रवृत्त होत होता. ही वाणीतली ताकद येते. आणि संन्यासाचा नियम असा आहे, संन्याशाने 5 घरी भिक्षा मागावी, 6व्या घरी भिक्षा मागायला जायचं. समर्थ 4 घरी भिक्षा मागण्याकरता गेले. भिक्षा मागून झाली, 5व्या घरी गेले. प्रकार असा होता, 5व्या घरामध्ये तो घरमालक आणि घरमालकीण यांची भांडणं झालेली होती. पूर्वीचा काळ होता, मर्यादेचा काळ होता. घरमालकाने पाठीमागे केली, घरमालकीच्या कानामागे लावून निघून गेला. मर्यादेचा काळ असल्यामुळे ती बाई शांत होती. विचार केला, चुकलंय, मालकाने मारलंय, जाऊ द्या. गुढीपाडव्याचा सण जवळ आला, घर सारवलं पाहिजे. तसं कसं ठेवायचं? मी सुवासिनी आहे म्हणून मातीचा पोतरा घेऊन ती घर सारवू लागली. पोतरा कळतो ना, याला डिक्शनरीत पर्याय शब्द नाही तर काय सांगायचं, ओळखून घ्यायचं, जाणून घ्यायचं. काही शब्दाला पर्याय शब्द त्यात पोतरा आहे. घर सारवण्याकरता जे कापड वापरलं जायचं ती घर सारवत होती. आणि इतक्यात रामदास स्वामी आले. भवती भिक्षामध्ये मालका बरोबर झालेली अगोदर तक्रार आणि कामामध्ये व्यस्त असलेली महिला रागवली. हो स्वामीजी, तांदळी तुम्हाला का माझ्या एकटीतच घरी का तुम्हाला भीक मागायला, बाकी का वनवासाला गेले? विचित्र अर्थ म्हणजे काय पाप करते का? आलं का माझं घर, आलं का माझं घर, आलं का माझं घर. खबरदार, काही देणार नाही. चालते व्हा ना तर तोंडाला काढा. साधू कसे असतात मला नियम असा आहे, ग्रस्ती माणसाच्या दरवाजातून जर एखादा मनुष्य निर्मुख गेला तर जाणाऱ्याचं काही बिघडत नाही. घर मालकाच्या सगळ्या पुण्याचा क्षय होतो. विनमुख गेली अतिथी सुकृताची संपत्ती. म्हणून भारत देशामध्ये अतिथी देवो भव हा नियम आहे. धाब्याचा काळ आला ना अतिथी धर्मच बुडाला. विठाला भुकेलेला मनुष्य, तहानलेला मनुष्य आणि रागवलेला मनुष्य किती टोकाचं पाप करू शकतो देवा, किती टोकाचं पाप. ती बाई रागवली होती. समर्थ जात नाही म्हणून राग आला आणि घर सारवण्याचा ओला मातीचा पोचारा उचलला आणि त्यांच्या झोळीमध्ये टाकला. म्हणे घ्या, काही घेतल्याशिवाय जात नाही. राग आला नाही. राग येतो साधू कसला देव, राग आला. आपल्या निवासस्थानावर आले स्वामी. आपल्या भिक्षेतला पोतरा बाजूला केला, भिक्षा स्वच्छ केली, खाल्ली. तो पोतरा पाण्यामध्ये धुतला, त्याच्या पट्ट्या काढल्या, वाळू घातला, त्याच्या पट्ट्या काढल्या, सुंदर मांडीवर वाती वळल्या. सूर्यास्ताची वेळ, हिंदू आहात ना, मग 3 गोष्टी करायला विसरू नका. आपल्या देवघरात संध्याकाळच्या वेळेला दिवा लावत जा, आपल्या तुळशी वृंदावनात दिवा लावत जा, आणि शेजारी मंदिर असेल तर पुजाऱ्याची वाट बघू नका. तुम्ही स्वतः येऊन मंदिरामध्ये दिवा लावत जा. हरिहराशी नाही बोट भरवाते, कोण त्यांची गती होईल नेणू. कोट्यावधी रुपयाचं घर आहे, पण आतमध्ये जर देव घर नसेल आणि दाळा जर तुळशी वृंदावन नसेल ना, त्याला घर म्हणायचं नाही, तो जिवंत मसन वाटाय. तुमची झोपडी असेल पण 2 गोष्टी पाहिजे. दरवाजामध्ये तुळशी वृंदावन पाहिजे आणि घरात देव घर पाहिजे, तर ते घर आहे.
काय द्यायचं ते द्या. आपलं स्वामीजी ते वाती घेऊन वाती तयार करून मंदिरामध्ये दिवे लावण्याकरता गेले आणि बाईला पश्चाताप झाला. बापरे बाप, एका साधूचं केवढा अपमान केला. भिक्षा दिली नाही, झोळीमध्ये मातीचा पोतरा टाकला, कुठे फेडावं पाप म्हणून क्षमा मागण्याकरता त्यांच्या जवळ आले. पायावर डोकं टेकवलं. स्वामीजी, तुमच्यासारख्या समर्थ पुरुषांच्या झोळीमध्ये मी भिक्षा तर दिली नाही, पण मातीचा पोतरा टाकून तुमची भिक्षा खराब केली, मला क्षमा करा. साधू कृपावत्सल असतात. समर्थांनी सांगितलं, शोक करत बसू नका, काय पाप वगैरे घडलं नाही तुमच्याकडे. त्यावेळेला अर्धी तत्पूर तर भाकरी तुम्ही मला खाण्याकरता दिली असते तर खाल्ली असती आणि 2 तासात जिरून गेली असती. उलट तुम्ही दिलेल्या पोत्र्याचा माझ्यावर एवढा फायदा झाला का त्या पोत्र्याच्याच मी वाती तयार केल्या, वातीच्या दिवे लावले आणि दिव्याच्या प्रकाशामध्ये श्रीरामांचं मंदिर झळझळाटून निघालं. एवढा जर तुम्ही माझ्यावर उपकार केला तर वाईट कशाला मागून घेता, याचा नाव सदुपयोग आहे देवा. तसा मनुष्य देहाचा सदुपयोग करता आला पाहिजे. आयुष्याच्या ज्याच्याकरता माणसं रात्रंदिवस प्रयत्न करतात ते समाधान मिळविण्याकरता देवाच्या नामचिंतनाशिवाय भक्तीशिवाय पर्याय नाही देवा. ऐका, संसारातल्या समृद्धीने म्हणजे पैशाने आतापर्यंत जगामध्ये कायमचं समाधान कोणाला मिळालं नाही, मिळत नाही आणि मिळणार नाही. गंमत सांगू, श्रीमंत माणूस आपल्या बंगला बनवून त्याला नाव देतात समाधान. त्याच्यात शांती सद बायको म्हणजे नुसती 14 जानेवारी सकाळी उठल्यापासून तसलं समाधान, कसलं शांती सद. ते एसपी कॉलेजला एक सुंदर वाक्य बघा, आय वॉज हॅपी थाउजंड आय वॉज पुअर. या वाक्याचा अर्थ काय? ते विवेकानंदांचं वाक्य. विवेकानंद सांगतात, सुईच्या छिद्रातून अलीकडचा उंट पलीकडे जाईल, पण श्रीमंत आणि समाधान दोन्ही एका ठिकाणी कधी नांदतच नाही, नांदू शकत नाही. हो, समाधान तुमची दूर की बात आहे. स्मृती भास्कर गुरुवर बंडाता त्या सांगतात, लाख रुपयाची गादी विकत आणता येईल, लाख, त्याच्यावरची झोप किती पैशांनी विकत घ्यायची देवा. बाजारात गेल्यानंतर हजारो रुपयाचं पक्वान्न आपल्याला घरी आणता येईल, पण भूक किती पैशांनी विकत मिळेल. भूक आणि झोप जर पैशांनी विकत घेता येत नाही तर समाधान पैशांनी विकत घेता येईल. साखर कारखान्याचा चेअरमन आहे, पण डॉक्टर सांगतात गोड खाऊ नका, तिखट खाऊ नका, आंबट खाऊ नका, तुरट खाऊ नका, तो फक्त माती खाऊ नका सांगत नाही. काय करता त्या कारखान्याला? जर मूठभर साखर जर मनाने खाता येत नसे आणि त्याच्या आरोग्याला झेपत नसे, तो खानदानी दरिद्री देवा, तो श्रीमंत नाही. श्रीमंत तो असलेल्या अनुकूल भोगाचा ज्याला सहजासहजी उपभोग घेता येतो, जगात तो श्रीमंत आहे. तो जगद्गुरु तुकोबर या समाधानाच्या शोधाकरता आपलं पाऊल परमार्थामध्ये प्रवेश करू लागले. महाराजांचं जीवन संसारापासून आता लिप्त झालं. संसाराच्या ताप्यात आपण देवा करिता या सेवा कुटुंबाची. एक वाक्य सांगू लक्षपूर्वक काय, जोपर्यंत संसाराच्या तापाने मनुष्य तप्त होणार नाही तोपर्यंत देवाची वाट त्याला दिसतच नाही. संसाराच्या तापाने मनुष्य तप्त झाला पाहिजे. आता तुम्ही कधी तापायची याचा ताप मला आता आला. बायकोनी चप्पलाने जरी मारलं तरी काही नगेने म्हणतात हे भी दिन चले जाएंगे, आता हे कधी तापायचे असं नाही देवा. तरी धडधडोनी वहिलानी ये भक्तीची वाटेला
जिया पावशी अव्यंग निज दहान माझे जीवन तप्त झालं पाहिजे जे महाराजांचं झालं. आणि आपल्या जीवनातली असलेली जी अपूर्णता ती प्रभू चरणावर आणि मांडत असताना मला काय पाहिजे याचं उत्तर महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात एक विदा भगवान आम्ही एकनिष्ठतेने तुमची भक्ती करतो. या मोबदल्यात तुम्ही आम्हाला काय द्याल? इहलोकातलं आणि परलोकातलं कल्याण होण्याची ज्याला इच्छा आहे त्याच्या अंतःकरणामध्ये 6 निष्ठा असल्या पाहिजे बघा. पहिली देशनिष्ठा, दुसरी धर्मनिष्ठा, तिसरी नीतिनिष्ठा, चौथी अध्यात्मनिष्ठा, पाचवी भक्तिनिष्ठा आणि 6वी संस्कृतीनिष्ठा. ज्या देशात आपण जन्माला आलो त्या भारत भूमीच्या मातीविषयी प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये स्वाभिमान असला पाहिजे. भगवान प्रभू रामचंद्र संत विभीषणा जननी जन्मभूमीश्च स्वर्गातपि गरीयसी. जन्म देणारी आई आणि मातृभूमी स्वर्गापेक्षा श्रेष्ठ आहे. तिचा स्वाभिमान प्रत्येकाच्या अंतःकरणात असला पाहिजे. दुसरा धर्मनिष्ठा. गीता सांगते श्रियां स्वधर्म विगुणः परधर्म स्वनिष्ठता. स्वधर्मं निधनं श्रियाः परधर्मो भयावह. प्रत्येकाला हिंदू धर्माचा स्वाभिमान असला पाहिजे. एक वाक्य सांगू, या हिंदू धर्माकरता या देशातल्या अनेक महापुरुषांनी आपल्या रक्ताचं बलिदान दिलं. हजारो प्रसंग माझ्या डोळ्यापुढे. एक अत्यंत जिव्हाळ्याचा प्रसंग मी आपल्या पुढे प्रगट करतो आणि पुढे चालतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे सुपुत्र धर्मवीर संभाजीराजे या आळंदी जवळच्या भीमापूर गावच्या तुळापूरच्या संगमावर बेसावध असताना मकरब खानाने पकडलं आणि औरंगजेबाच्या स्वाधीन केलं. औरंगजेबाने संभाजीराजांना पाहिलं, शंभूराजे धर्मांतर करा आणि तुमची सही सलामत मुक्तता करू. धर्मांतर शब्द ऐकल्याबरोबर इंगळासारखे डोळे लाल झाले संभाजीराजांचे. औरंगजेब
माझा देह मी हिंदू धर्माकरता दिलाय, प्रसंग पडला तर हा शंभू आपला प्राणही धर्माकरता दे, पण धर्मांतर करणार नाही. लाल डोळे करून शंभू राजा औरंगजेबाकडे पाहू लागले. त्या नीच औरंगजेबाला शंभू राजांची स्वामीवानी नजर सहन झाली नाही. देवा लोहराच्या भात्यामध्ये अशा लाल सळया तापवल्या आणि लाल सळया शंभू राजांच्या डोळ्यामध्ये घातल्यावर डोळे जळाले आणि बोंबळ बाहेर पडले. बघा किती वेदना झाली असते. दुसऱ्या दिवशी तोच प्रश्न, शंभू राजे या देशामध्ये मिळवलेली जेवढी राज्य आहेत औरंगजेब तुला दान दे, माझी आवडती मुलगी पत्नी म्हणून देण्याकरता तयार आहे. धर्मांतर करा. नकार दिल्याबरोबर औरंगजेबाने चिमट्यामध्ये जीभ धरली देवा आणि कापून कुत्र्याला खाऊ घातले. तिसऱ्या दिवशी इतकं उकळतं पाणी शंभू राजांच्या अंगावर टाकलं, बटाट्याची साल जशी बाजूला करावी तशी कातडी बाजूला सोडून ठेवली. चौथ्या दिवशी कुऱ्हाडीने घोट्यापासून पाय तोडले. एक दिवस नाही 18 दिवस शंभू राजांचे हलाल केले. 18 का? चैत्र शुद्ध प्रतिपदा हा भारतीयांचा नूतन वर्षारंभ दिन. 31 डिसेंबर नाही, ज्याच्या धमनीमध्ये हिंदुत्वाचं रक्त आहे ना तो 31 डिसेंबर साजरा करणार नाही. आणि जर केला तर समजायचं खानदानी हिंदू नाही, याच्या रक्तामध्ये संक्रमण झालेलं आहे, तो हिंदूचा नाही. दे आपला आणि 31 डिसेंबरचा काही संबंध नाही. गुडिया तोरणी करते कथा गाते गाणी, ते नूतन वर्षारंभ आपला गुढीपाडवा. आणि म्हणून या गुढीपाडव्याच्या दिवशी कोणीही गुड्या उभारू नये याच्या करता औरंगजेबाने शंभू राजांचा शिर धडापासून अलग करून टाकलं आणि गुढीपाडव्याच्या ब्राह्म मुहूर्तावरती काठीवर उभारणं आपला प्राण धर्माकरता दिला, पण धर्मांतर केलं नाही. ही धर्मनिष्ठा. धर्माचे पालन करण्याटी आमाशी वाचा बोलो वेद नीती करू स्तुती केली ती धर्मनिष्ठा असली पाहिजे. तिसरी अध्यात्मनिष्ठा असली पाहिजे. पॉम्पलेट पत्रिका पाहिल्यानंतर समाधान वाटलं देवा का जोग महाराज संस्थेच्या परंपरेतले तत्ववेत्ते आपण या भूमीमध्ये बोलवले. कमी कमी तात्यांची लाच तरी राखली. नाहीतर काही श्रीगोंदा गावातली अशी गाव आहे का त्यांचं पॉम्पलेट पाहिल्यानंतर असं उगत तमाशाची आठवण होती. कसले लोक आहेत. एक वाक्य सांगू बो, काय ऐकावं याच्यापेक्षा काय ऐकू नये हे ज्या दिवशी श्रोत्यांना चांगलं कळेल ना त्या दिवशी वारकरी संप्रदायावर पुन्हा चांगले दिवस येतील. गाथाने ज्ञानेश्वरी अध्यात्माचे 2 अंग आहे. बुद्धिनिश्चयात्मज्ञान, ब्रह्मरूप भावी आपण, ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण हरनिशी. ज्ञानेश्वरी वाचायचा. एसपी कॉलेजचे प्रिन्सिपल झाले गुरुनामदेव श्री मामासाहेब दांडेकर. त्यांचं वाक्य सांगतो. मामा म्हणायचे भारत देशात त्यातल्या त्यात महाराष्ट्रात हिंदू म्हणून जन्माला आलेल्या माणसाला ज्ञानेश्वरी वाचल्याशिवाय मरण्याचाच अधिकार नाही. देवा तसा कसा मरेल. त्यांनी वाचली पाहिजे.
अहो जगातल्या सायन्सला जे कळालं नाही ते ज्ञानोबराय सांगतात. जरा जाता जाता सांगू, कॅन्सर नावाच्या रोगाने थैमान घातलं जेव्हा जिकडे तिकडे. 10 वर्षाच्या 5 वर्षाच्या 7 वर्षाच्या मुलाला ब्लड कॅन्सर आहे. नाशिकला जा, त्या निफाड तालुक्यामध्ये शिवडी नावाचं गाव आहे. 6 वर्षाच्या मुलाला तिथं ब्लड कॅन्सर आहे. बघा, जगावं का मरावं? अनेक केमिकल युक्त पदार्थ पोटात जाऊ लागले, त्यांनी कॅन्सर होऊ लागला. त्याला केमोथेरपी करण्याची पद्धत आहे. ज्ञानोबराय काय सांगतात ऐका. जगातला सगळ्यात विषारी सर्प म्हणजे कोबरा आहे. सर्व ज्ञानोबरायांच्या मते कोबरा सर्पाच्या विषाचा एक थेंब घ्यायचा, त्याच्या 40 अंश सेल्सिअस पाण्यामध्ये उकळायचा, त्याच्यावर आयुर्वेदाची मात्रा मारायची, विषाची तीव्रता कमी करायची आणि तोच विषाचा थेंब इंजेक्शनामध्ये घेऊन कॅन्सर झालेल्या रोगाच्या शरीरामध्ये सोडायचा. कोबरा सर्पाच्या विषापासून कॅन्सरचे जंतू मारणं या थेरपीला केमो म्हणतात. हे जर 750 वर्षापूर्वी ज्ञानोबरांनी सांगितलं असेल तर ज्ञानेश्वरी वाचायला काय बिघडलं देवा तुमचं. अहमदनगर अहिल्यानगर जिल्ह्यातले देवा नूतनीकरण झालंय ना. आपल्या जिल्ह्यात ज्ञानेश्वरी जन्माला आली. प्रत्येकाच्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असली पाहिजे. प्रत्येकाच्या ज्ञानेश्वरी नसेल तर हिंदू म्हणून घ्यायचं तरी कोणत्या बी असेल काय प्रूफ आपण हिंदू आहोत. हिंदूचा सदाचार, हिंदूची धर्म परंपरा, हिंदूच्या रूढी, हिंदूंचे संस्कार आपल्या रक्तात असले पाहिजे देवा. त्याशिवाय हिंदू म्हणून घेता येत नाही. आणि संत विचारांनी खूप सांगण्यासारखं आहे. प्राणापेक्षा ज्ञानेश्वरीवर प्रेम करणारे आम्ही महाराष्ट्रातली माणसं पाहिली. वेदशास्त्र संपन्न काव्य तीर्थ गुरुवरे जगन्नाथांना पवार, वैकुंठ वशी गुरुवरे नामदेव पठाडे, साधक हृदय विठ्ठलबा गोले, तात्या कोंडाजी बाबा डेरे, मोहनानंद, बालयोगी, किती जणांची नावं सांगू देवा तुम्हाला. आणि शेवटचं सगळ्यात मोठे व्यक्तिमत्व गुरुवरे धुंडा महाराज दिले. महाराज थकले होते. धुंडा महाराज पहाटे ज्ञानेश्वरी सांगायचे. ते पहाटे स्नान होत नव्हतं, शरीर थकलं होतं. सकाळी सूर्योदयाच्या नंतर 8च्या नंतर ते चंद्रभागेवर स्नानाला जायचे. सकाळी उठायचे, 2 हात 2 पाय तोड स्वच्छ धुवून वृद्धोपुंड्र लावून ज्ञानेश्वरी सांगायची. एकदा पाठामध्ये त्यांना एक प्रश्न विचारला, धुंडा महाराज किती सुंदर ज्ञानेश्वरी सांगता तुम्ही, पण आंघोळ न करता ना. अहो आम्ही आंघोळ केल्याशिवाय ग्रंथाला कधी हात लावत नाही, तुम्ही सांगता कसे काय उत्तर दिलं धुंडा महाराजांनी. जरा लक्षपूर्वक काय काय महाराज म्हणाले, अहो जसं लहान मुलाला आपल्या आईचं स्तनपान करण्याकरता जशी आंघोळीची आवश्यकता नाही ना, तशी ज्ञानेश्वरी माझी आई आहे आणि तिथं स्तनपान करण्याकरता मला आंघोळीची आवश्यकता नाही. इतकं प्रेम करता आलं पाहिजे. इतका अध्यात्मावर प्रेम पाहिजे. ना हम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राः न ब्रह्मचारी ग्रहिण वनस्तो भिक्षुर्न च निज बोध रूपा सहजम्यांधळा अदृश्य
स्वामी रामसिद्धाजी आले होते बघा, स्वामी रामसिद्धाजी. त्यांचं एक वाक्य सांगतो, ज्यांना हिंदू धर्माच्या संस्कृतीची अस्मिता, ही संस्कृती जगावी ही ज्याची इच्छा आहे ना, त्यांनी 4 गोष्टीत बदल करायचा नाही देवा. हे तरुणांकरता वाक्य आहे. मग त्या तरुणी असले तरी कोणतं, देशभाषा, वेशभूषा, खानपान आणि देह संबंध यात बदल करू नये. हिंदू संस्कृतीला धक्का लागणार नाही. पहिली देशभाषा. सध्या मराठी भाषेमध्ये 25% इंग्रजी भाषेने आक्रमण केलंय. नवीन मुलांना जुनी मराठी शब्द कळत नाही. तुला शृंगार शब्द कळतो का? त्याने मानस खाली टाकला. कुठानच शृंगार शब्द कळत नाही. मेकअप शब्द कळतो. शहरात गेलं तर लहानी शब्द कळत नाही. बाथरूम लवकर कळत. आणि ओव्या म्हणतो, माझा मराठाची बोलू कौतुके पर्यामताते पैया. हे बघा, इंग्रजी शिकू नका या विरोधातला मी नाही. प्रौढ म्हणून सांगणार नाही. मी एसपीचा केमिस्ट्रीचा विद्यार्थी म्हणला 99% मार्क्स आहेत. मी कधी रिझल्ट दाखवू शकतो तुम्हाला. कधी इतर भाषेचा आदर करा, पण मराठी भाषेशी अनन्य राहा, तरच भाषा जगेल. मराठी. दुसरी वेशभूषा. काय बोलावं देवा. अहो, मामासाहेब दांडेकर एसपी ला कॉलेजला जात असताना धोतर वापरलं त्यांनी. काय काळ आला. अलीकडे नवीन मुलं आणि नवीन मुली आपल्या देहाला कसं दिसावं ते नट आणि नाट्यांना आदर्श समजून घेतात. आपल्या घरांनी त्यांचे फोटो लावतात. किती वाईट आहे. क्षमा मागून बोलू एक वाक्य. आमच्या माता भगिनींनी अंग प्रदर्शनाच्या शर्यती लावल्या. कोण किती अधिक अंग प्रदर्शन करेल. किती वाईट वेळ. स्वामी विवेकानंद शिकागोला गेले. वेशभूषा भारतीय होती. भगवा फेटा, भगवी लुंगी, भगवा कुर्ता. आणि तिथे गेल्यानंतर महाराष्ट्रीयन चप्पल काढली, आपल्या पडिशीमध्ये ठेवली आणि शिकागोची चप्पल घातली. त्या तरुणाने पाहिलं, असं आहे भारत देशातील माणसं स्वभावाने भावनिक आहे आणि पाश्चात्य देशातील माणसं स्वभावाने चिकित्सक आहे. त्याचं कारण आहे, चिकित्सेतून विज्ञानाचा जन्म झाला आणि भावनेतून अध्यात्माचा जन्म झाला. त्या तरुणाने पाहिलं आणि स्टेजवर जाणाऱ्या विवेकानंदांना हात जोडून विचारलं, स्वामीजी थांबा, एका शंकेत निराकरण करा माझ्या. बोला. तुमची वेशभूषा भारतीय, भगवा फेटा, भगवी लुंगी, भगवा कुर्ता, मग चप्पल मात्र तुम्ही शिकागोची परदेशातली का घातली? याचं उत्तर द्या. काय उत्तर दिलं विवेकानंदांनी? अहो, तुमच्या पाश्चात्य देशातील संस्कृती भोग प्रधान आहे म्हणून पायाखाली तुडविण्याच्या निमित्ताने मी चप्पल धारण केली आणि माझ्या देशाची संस्कृती त्याग प्रधान आहे म्हणून मी डोक्यावर धारण केली. याचा धरला अभिमान, करीला आपुले जतन आणि शेवटची निष्ठा आहे आम्ही नामाचे मारुतीने सीतामातेचा शोध घेतला. 100 योजने समुद्र पार करून गेले आणि आशक वाटिकेमध्ये बसलेली भगवती सीतामाता हनुमंतरायांनी पाहिली. वाईट वाटलं. परत आले आणि लंकेवर आक्रमण करा म्हणून प्रभू रामचंद्राला सूचित केलं. रामचंद्राने रावणाचे अनेक राक्षस मारून निर्दळ टाकले होते. त्याचा धाकटा भाऊ कुंभकर्ण तो जागा केला.
रावणाने विचार केला, माझं राक्षस सैन्य जर मरू लागलं तर मला पराजय स्वीकारावा लागेल, म्हणून कुंभकर्णाला जागा केली. कुंभकर्ण युद्धाला आला. 18 पद्म वानर सैन्य होतं श्रीरामांचं. 18 पद्म. त्याच्यात एक सगळ्यात लहान वानर होतं, त्याचं नाव होतं गंधमादन. जसं आमच्यात हे गंधमादन. ती युद्धा करता आलं होतं. युद्धा करता त्याच्या अंगाचा सुगंध येत होता. म्हणजे तो काय अत्तर लावून आलेला नव्हता, नैसर्गिक सौंदर्य होतं त्याचं. त्या सुगंधाच्या वासाने कुंभकर्ण जवळ गेला. लहान असलेल्या गंधमादनाला मुठीत पकडलं. मूठ दाबल्याबरोबर त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्त बाहेर पडू लागलं. भयभीत झाला, मरणासन्न झाला. कुंभकर्णाला दया आली. दाबलेली मूठ सोडली, तळहातावर गंधमादनाला घेतलं आणि श्वास घेतल्याबरोबर गंधमादन सावध झाला. कुंभकर्णाने त्याला प्रश्न विचारला, तुझं नाव? गंधमादन. इथे कशाला आला? श्रीरामांनी सगळ्या राक्षसांचा नाश करायचं ठरवलं. खारीचा वाटा माझा असला पाहिजे, म्हणून मी सेवा करण्याकरता खारीच्या वाटेने युद्ध करण्याकरता आलो आहे. कुंभकर्ण हसायला लागला, वेड्या, माझ्या तळ हातात तुझा प्राण आहे, मूठ दाबली तर मरशील. आई, मला प्राणदान देण्याची इच्छा आहे का ठेव. तू रामाचा सेवक म्हणू नको, रावणाचा सेवक म्हणून मी तुला आता प्राणदान देतो. काय स्वाभिमानी होता मारा गंधमादन. कुंभकर्ण, अरे रावणाचा म्हणून जगण्यापेक्षा श्रीरामाचा म्हणून मरण्यात आनंद आहे, पण मी बदलणार नाही. याला भक्त म्हणतात देवा. नाहीतर आपण डॉक्टरनी सांगितलं, माळ काढून टाकली, सांगायला सुद्धा लागलं. हे उत्तर आहे. हाची नेमा ब्रह्मगोळ भंगा जाये, वडवानळ त्रिभुवने खाये, परी तुझीच वाट पाय विठोबागा. एक विदामी न धरू पालट, न संडू ही वाट सापडली. पण का हो, कोणती वाट? ही भगवत भक्तीची वाट आहे. वाटेचे अनेक प्रकारे, कर्माची वाट, ज्ञानाची वाट, योगाची वाट, उपासनेची वाट आणि भक्तीची वाट. आता सगळ्या वाटा सांगत बसतो तर आहे त्या वेळेची वाट लागायची. बाकीच्या वाटा सोडा, भक्तीची वाट सांगतो. भक्ती अशी आहे देवा, त्याला जातीचं बंधन नाही, धर्माचं बंधन नाही, लिंगाचं बंधन नाही, आश्रमाचं बंधन नाही आणि स्थळाचं बंधन नाही. यारे यारे लहान थोर याती भरती नारी करावा विचार. ज्यांच्या परिसरात आलो त्यांचा प्रसंग थोडासा सांगतो. जगद्गुरु तुकोबरांच्या अवताराला 350 वर्ष, त्या समकालामध्ये अनेक संत अवताराला आले. सातारा जिल्ह्यात जयराम स्वामी, देवदैठणा गावी महाराज आणि बीड जिल्ह्यात आष्टी तालुक्यात कुंडी व्हायरा गावी शेख मोहम्मद महाराज इथे जन्माला आले. शेख मोहम्मद लहानाचे मोठे झाले आणि आपला मुलगा आपलं पुढे काम करील म्हणून हातामध्ये सूर्याने बकरा दिला. मोहम्मद याची कुर्बानी करून घेऊ. नियम असा आहे, बाप ज्या कामामध्ये प्रवृत्त असेल ती पुढची परंपरा आपल्या मुलांनी चालवावी, ही बापाची प्रामाणिक इच्छा असते. बाप डॉक्टर असेल तर मुलांनी डॉक्टर व्हावं, बाप इंजिनियर असेल तर मुलांनी इंजिनियर व्हावं, बाप शिक्षक असेल तर मुलांनी शिक्षक व्हावं, बाप फार मोठा मंत्री असेल आपल्या मुलाने कमीत कमी मानदांड्याचा का होईना पण सरपंच व्हावं. आता काय थोडी कोणापळ चालू आहे, ही सवय राहते.
तसं शेख महमद महाराजांचे बाप खाटिकत होते देव. खाटकाचा धर्म यांनी केला पाहिजे, धर्म चालवला पाहिजे म्हणून सूर्याने बकरा दिला. महमद त्याची कुर्बानी करून घेतली. झाडाला बकरा बांधला आणि सूर्य घासू लागला. बकरा आजागळपणाने रडू लागला, डोळ्यावरती अश्रू वाहू लागले आणि व्याकुळ होऊन रडू लागला. साधूचा अंतकरण मृदू आहे देव. मृदू सभाय नवनीत तैशे सज्जनाचे चित्र. केविलवाण्या बकऱ्याला ओरडताना आणि रडताना पाहिलं. संत भाऊ जागा झाला अंतकरणातला. विचार केला, अरे ज्या अर्थी सूर्य घासू लागलोय त्या अर्थी कापणार हे याच्या लक्षात आलं म्हणून रडतोय. कापल्यानंतर काय व्हावं बघावं म्हणून घासलेली सुरी करंगुळी ठेवून दाबल्याबरोबर करंगुळीत उतरलेली. रक्त वाहू लागलं आणि आग उठू लागली. मनात विचार केला, एवढीशी करंगळी कापली तर इतक्या वेदना मला होता. ज्याच्या मानेवर सुरी चालवायची त्याला किती वेदना होत असतील देवा. हातातली सुरी फेकून दिली, बकरा सोडून दिला. घरी आले, बाबा आजपासून मी जगातल्या कोणत्याच प्राण्याची हिंसा करणार नाही. कंबरेत लाद घातले बापांनी. काम करत नाही ना, चालता हो. गाव सोडून दिलं, श्रीगोंद्याला आले. त्याच दर्ग्यामध्ये मस्जिद होती, तिथे बसले. हिंदू पंडितांना विनंती करू लागले, कोणीतरी मला तुमच्या धर्मामध्ये घ्या. कर्मठांचा काळ होता. एका काळात मुसलमान जातीचे शेख महमद म्हणून धर्मात घेतलं नाही त्यांना. पण भाग्याचा उदय होतो देवा. आषाढी वारी जवळ आली. चांगा बोधले नावाचे साधू पंढरपूरला जाताना त्या श्रीगोंद्या रस्त्याने निघाले. गालाला मुद्रा आहे, कपडाला धोपुंड आहे, गळ्यात तुळशीच्या माळा आहे, चिपळ्याने विणाय. रामकृष्ण हरी भजन करताना हा आवाज मस्जिद मध्ये बसलेल्या शेख महमदांच्या कानापर्यंत गेला. धावत बाहेर आले आणि महापुरुषाला पाहिलं. श्री संताची माथा चरणा. महाराज, मी मुसलमान जातीचा महमद आहे, पण तुमची शपथ घेऊन सांगतो, मला मुसलमान धर्म नकोय, त्याच्यात होते. मला हिंदू धर्मात घ्या, मला देवाची प्राप्ती करायची. काय उत्तर दिलं सांगा बोलले. महम्मद, देवाची प्राप्ती करण्याकरता धर्म बदलावा लागतो हे कोणी सांगितलं तुम्हाला? मुसलमान धर्म सोडू नका. ज्ञानोबराय सांगतात, अभिमानून संधी स्वजातीचा. जो ज्या धर्मात असेल त्या धर्माचा स्वाभिमान प्रत्येकाला असला पाहिजे. मुसलमान धर्म सोडू नका, मी सांगतो ते करा. आपल्या गळ्यातली पवित्र तुळशीची माळ महमदांच्या गळ्यात टाकली. रामकृष्ण हरी मंत्र दिला आणि मस्तकावर हात ठेवला. येऊनी गुरुनाथ हे माता ठेविला करू. अज्ञानात तिमिर गेले शुद्ध मार्ग साचारू. गरजत चालिलो फिटला ज्ञानं धक्कारू. एका जनार्दनी माझा श्री गुरु उदारू. मस्जिद मध्ये बसलेले शेख महमद महाराज शिळे तुकडे खायचे आणि भगवंताचं भजन करायचे. चांगा बोधल्याने आशीर्वाद दिला होता. महम्मद, 6 महिन्याच्या चंद्रभागेच्या तीरावर जो विटेवर उभा आहे ना, तो भगवान पंढरीनाथ तुला दर्शन देण्याकरता येईल, चिंता करू नको. हे चांगा बोधल्याचे शब्द आहेत. असा आशीर्वादही दिला होता. 6 महिने देवाचं भजन केलं बघा. 6 महिने भगवंताचा नामचिंतनाचा परिणाम असा झाला. 6व्या महिन्यात चंद्रभागेच्या वाळवंटावर विटेवर असलेले जे भगवान पंढरीनाथ त्यांनी आहे तसं रूप शेख महमद महाराजांना मस्जिद मध्ये दिलं आणि शेख महमद महाराज जीवन कृतार्थ करून टाकलं. पुढे दूरदर्शन, दूरभाषण या सिद्धी प्राप्त झाल्या. तुकाराम महाराजांचा मंडप जळाला, तो हाताने विझवला. तो भाग खूप मोठा आहे. मला एवढं सांगायचंय, कबीर मोमीन लथिप मुसलमान शेनाना विधान विष्णुदा. भक्ती करता कुठल्याही प्रकारची अडचण नाही. महाराज सांगतात, विठ्ठल विठ्ठल ही वाट गोमटी वैकुंठाशी जाता. रामकृष्ण कथा दिंडीत म्हणजे कोणती वाट आहे? ही भक्तीची वाट आहे. भक्तिपंत बहु सोपा पुण्य नागवया बापा. येणे जाणे खेपा येण्याची एके खंडते. लावणे मृदंग श्रुती ताळ घोष. लावणे मृदंग श्रुती ताळ घोष. लावणे मृदंग श्रुती ताळ घोष.
वाटेने गेल्यानंतर देवाला तुम्हाला काही दिलं का? तुम्ही देवाला काही मागितलं का? काय मागितलं आणि देवाने काय दिलं? अभंगाच्या दुसऱ्या पांडुरंगा तू आमचा सांभाळ केला पाहिजे. सांभाळ म्हटलं का दोन पद्धतीचा आहे. देहाचा सांभाळ वेगळा आणि साधनेचा सांभाळ वेगळा. देहाचा सांभाळ तो करतो देवा. वृक्षाचे पान हले ज्याचे सत्ता राहिली अहंता मग कोटी थोडा विखुरा होता. मनातली इच्छा भगवान परमात्मा पूर्ण करतो. 5 वर्षाचं उपमन्यू नावाचं बाळ होतं बघा. ब्राह्मण कुलामध्ये जन्माला आलेलं पण फार गरिबी होती. काय कोणाला तात्या एक वाक्य सांगायचे बरं का. तात्या म्हणायचे लक्ष्मी आणि सरस्वती एका ठिकाणी नांदत नाही. जगाच्या इतिहासात एकच आत्मवाद उदाहरण शांती ब्रह्म एकनाथ महाराज. ना तर लक्ष्मी आणि सरस्वती एका ठिकाणी नांदत नाही. तात्यांचं उदाहरण बघा. तात्या किती विद्वान होते त्याचं वर्णन करू शकत नाही. पण परिस्थिती अत्यंत सामान्य होती देवतांची. दोन्ही एका ठिकाणी नांदत नाही. काही माणसं बुद्धिहीन असतात. पैसे मोजायची अक्कल नसते. घरी थकत्या राहतात. काही इतके विद्वान राहतात संध्याकाळी खायची भानगड नाही.
आम्ही प्रसंग ऐकलाय, पाहिलं नाही. महाराष्ट्रामध्ये अध्यात्म शास्त्रामध्ये पंडित रामधारुकर शास्त्री होऊन गेले. तात्या धोंडा महाराज मामासाहेब ही सगळी मंडळी त्यांची विद्यार्थी आहे. हे सगळे विद्यार्थी श्रीमंतांनी विद्वान झाले. पण धारुकर शास्त्राला जर भूक लागले ना तर पंढरपुरामध्ये 5 घर भिक्षा मागितल्यानंतर पोटभर अन्न मिळत नव्हतं देवा. अशी परिस्थिती. लक्ष्मी आणि सरस्वती एका ठिकाणी नांदत नाही. उपमन्यू ब्राह्मणाचा मुलगा, पण दूध मागितलं का आई शक्ती नव्हती, तिला तर खायला मिळत नाही. असताना दूध येणार कुठून देव? आणि बाळाला दुधाची खूप आवड. आईने बापाने आणलेलं ती भिक्षेचं पीठ येणार त्याच्यातलं गव्हाचं पीठ बाजूला काढायची, तव्यावर भाजायची, पाण्यामध्ये कालवायची आणि 5 वर्षाच्या उपमन्यूला दूध बनवून प्यायला द्यायची. बघा, कोजागिरी पौर्णिमेला तो खेळता मित्राच्या घरी गेला. मित्र श्रीमंत होता. कोजागिरी पौर्णिमेला आणा म्हणून वडील त्या मित्राच्या वडिलांनी उपमन्यूला प्याला भरभर पिण्याकरता दिला. आयुष्यात न पिणारी वस्तू ती प्याली आणि विचारलं काय आहे? दूध आहे. उपमन्यूने डोळे मोठे केले. दूध? माझी आई रोज मला दूध पिण्याकरता देते, तिची चव वेगळी आहे. आणि हे असं कसलं दूध? तुझी आई काय देते मला माहित नाही रे, हेच खरं दूध आहे. खरी दुधाची चव कळाली उपमन्यूला. घरी आला, आई मला दूध पाहिजे. आईने ठरल्याप्रमाणे गावाचं पीठ घेतलं, ते भाजलं, पाण्यामध्ये कालवणार. उपमन्यू धावत आला आणि आईचा हात पकडला. आई किती दिवस फसवणार आहे? मला खऱ्या दुधाची चव कळाली, मला दूध दे. आईच्या डोळ्यातून अश्रू वाहिले. उपमन्या, अरे तुझे वडील विद्वान खूप मेरे, पण त्यांना गाय कोण दान देणार आहे? 5 वर भिक्षा मागता, ती भिक्षा कोणी देत नाही तर गाय कोण देईल? हे बघ, भगवान शंकर भोळा दैवत आहे, त्याचं नाव सांग. अरे बेलाचं पान जरी नाही मिळालं ना, नुसतं निर्गुटचं पान जरी वाहिलं तर आशुतोष आहे, तो प्रसन्न होतो. जा आणि त्याची आराधना. 5 वर्षाच्या उपमन्यूने आपल्या आईच्या वचनावर विश्वास ठेवला. काय आई असेल आणि काय मुलगा असेल. आता 20 वर्षाचा घोडमार सुद्धा आईवर विश्वास ठेवतो. 5 वर्षाचं बाळ होतं, काय कळत असतं देव त्या बाळाला? आई म्हणाली ना भगवान शंकर दूध देते, बस अरण्यामध्ये गेला. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. भोळत देव तासभर ओम नमः शिवाय केलं त्या लहान मुलाने. भगवान शंकर प्रसन्न झाले. हे उपमन्यू, काय पाहिजे? तुम्ही कोण आहात? मी भगवान शंकर आहे. मग आईने मला सांगितलं भगवान शंकर प्रसन्न झाल्यानंतर त्यांच्याकडे वाटी भर दूध माग, मला काही नको, फक्त वाटी भर दूध पाहिजे. भगवान शंकरने तर डोक्याला हात लावला. मी विश्वनाथ आहे. काल डोकं महाराजांनी आपण घेतला देवाकडे. सगळ्यांच्या इच्छा तो पुरवतो. ज्यांनी चंडबिल्लाची इच्छा पुरवली तो पुरवणार नाही. भगवान शंकरांनी कपाळाला हात लावून घेतला. यांनी वाटी भर दूध मागितलं. वाटी भर दूध द्यायला मला अडचण नाही, पण लोक नाव ठेवतील. अरे मागणारा लहान होता, पण देणाऱ्याची बुद्धी काय गहाण ठेवली होती का? तो विश्वनाथ आहे ना. काय दिलं? शिराचा सागर उपमन्या. उपमन्यू पुढे धुर्जटी ठेविली. ज्ञानोबराय सांगता दुधाचा समुद्र दिला देवा, दुधाचा समुद्र. 7 समुद्राच्या पलीकडे शिराचा सागर आहे. त्याच शिराच्या सागरावर बसून पार्वतीने, भगवान शंकरांनी पार्वतीच्या कानामध्ये जे ब्रह्मज्ञान सांगितलं ना, त्या ज्ञानाचं नाव श्रीमद भगवद्गीता आहे. कशासाठी सांगितलं? आपल्या अंतःकरणाची इच्छा पूर्ण करतो. पण महाराज सांगतात मला जे पाहिजे ते म्हणून केला पाहिजे. दोन देहाचा सांभाळ वेगळा आणि साधनेचा सांभाळ वेगळा. हे बघा, विठ्ठल मारणार आहे देव आणि जगवणार आहे देव. देहाच्या बाबतीमध्ये चिंता करायची नाही. मी सांगितलेला प्रसंग डोळ्यापुढे आला. 1993 साल होता बघा. 93 आणि उस्मानाबाद जिल्ह्यातल्या पोड जिल्हा, लातूर जिल्हा इथे किल्लारीला भूकंप झाला होता. बरोबर 1993 वार रविवार. घराच्या घरी बेचिराग.
माती खाली माणसं गाडली. आता किल्लारीला जा, नांगराचा फळ एका विटापेक्षा जर आता आत गेला तर माणसाचे जिवंत सापळे बाहेर पडतात. देवा काही हेक्टर भूमी हे नाही तिथं चिटपाकर सुद्धा फिरत नाही. काही पेरलं तर त्या भूमीत उगत नाही. अशी निष्क्रिय भूमी झाली. त्या काळात भूकंप झाल्यानंतर नांदेडहून मुंबईला येणारी ट्रेन अद्यापही चालू आहे. जीव वाचवण्याकरता लोक त्या ट्रेन मध्ये बसले आणि मुंबईकडे येऊ लागले. दुर्भाग्य बघा, रुळावरून ठाण्याला आल्यावर रेलगाडी घसरली आणि फक्त किल्लारीचीच माणसं मेली, बाकी सगळी जिवंत होती. जगवायचं तर तू जगवणार. अहो तो भागवताचा इतिहास माहिती ना आपल्याला. भक्तराज प्रल्हादाच्या बापाने हिरण्यकश्यपूने किती वर मागून घेतले होते. मला आत नको, बाहेर नको, शास्त्राने नको, अस्त्राने नको, वर नको, खाली नको, दिवसा नको, रात्री नको. शेवट सांगतो आता 12 मासात मरण. महिने किती? 12. देवाने 13वा अधिक मास तयार केला, त्याचा काटा काढला बघा. दोंड्याचा महिना जावाय करता नाही, तो उरला म्हणून तुम्हाला मिळाला. आता काय करायचं? देवाने 13वा अधिक मास तयार केला, वैशाखात अधिकाराने त्याचा काटा काढला. आणि भक्तराज प्रल्हादाला न मोडे काटा हिंडता उंड, त्याच्या केसाला धक्का लागू गेला नाही. देव देखिला तो नाही कोणा भ्याला. शरीराच्या संबळाची चिंता आपण करायची नाही, आपल्या परमार्थिक साधनेच्या संबळाची चिंता करायची. महाराज परमार्थामध्ये अनेक प्रतिबंध आहेत. देशाचा प्रतिबंध, कालाचा प्रतिबंध, व्यक्तीचा प्रतिबंध आणि अवस्थेचा प्रतिबंध. विठ्ठला देश शब्दाचा जागा, देवाचं नामचिंतन करण्याकरता, जप करण्याकरता, ध्यान करण्याकरता जागा पवित्र. तुम्हाला जागा चांगली आणि वाईट ओळखायची असेल तर जी माणसं प्राणायाम करतात त्यांना कळेल. उजव्या नाडीला येडा म्हणतात आणि डाव्या नाडीला पिंगला म्हणतात. याला सूर्य नाडी म्हणतात आणि याला चंद्र नाडी म्हणतात. मी आपल्याला विचारतो, आपल्या दोन्ही नासिका एक सारख्या चालतात का? एक वर एक वर चालतात? बरोबर, एक वर एक वर चालतात. एक सारख्या चालतात नाही. कधी सूर्य स्वर चालतो, कधी चंद्र स्वर चालतो. फक्त भल्या पहाटे 5:45 ते 6:15 या ब्राह्म मुहूर्तावर आपल्या दोन नासिका एक सारख्या चालतात. त्याला सुषुम्ना पर्व काळ म्हणतात. या काळात केलेलं पाठांतर मरेपर्यंत मनुष्य विसरत नाही. मी भगवान तांदळेश्वरांच्या दरबारात शब्द असत्य वाचत नाही आणि बोलत नाही. आम्ही 2000 साली ज्ञानेश्वरी कंठस्थ केली. 2000 700 श्लोक, 9031 ओवे. कोणती ओवी जरी मला विचारली आणि क्रमांकासहित जर नाही सांगितली तर तांदळेश्वराची शपथ आयुष्यात कीर्तन करणार नाही. देवा कोणती ओवी मी क्रमांकासहित सांगू शकतो, तुम्ही ओवी सांगायची, मी अध्यायाने क्रमांक सांगेन. माझ्या बुद्धीचा प्रताप नाही, ब्राह्म मुहूर्ताच्या साधनेतले सामर्थ्य. ब्राह्मणे मुहूर्तेचे उत्थाय चिंतयत आत्मनोहित मनोरियाज, प्रॅक्टिस, पाठांतर, ही पहाटी करण्याची पद्धत. काकडा आता वारकरी एवढी सुधारी झाली त्यांचा 6ला सुरू होतो. देवा विठाला मंदिरात येता घरात येता जर सूर्यस्वर चालू झाला तर डोळे दाखवून सांगायचे जागा पवित्र आहे. मी अत्यंत विश्वासाने सांगतो, तुमचा हा दरबार अत्यंत सुचिर होते. अत्यंत कुठलीही केलेली साधना निष्फळ जाऊ शकत नाही. तुम्ही केलेलं जे भगवान शिवालयाचं नूतनीकरण आहे, तिथली जागा आहे, तो नंदी, ती गर्भद्वार बघा. ज्याला स्वराचं ज्ञान आहे, अशा स्वराच्या ज्ञान असलेल्या माणसांनी गर्भद्वारापर्यंत तुम्हाला आपोआप त्या ऊर्जा जाणवतात. श्रीमद भगवद्गीतेच्या 6व्या अध्यायाचा तो श्लोक बघा. शुचोदेशे प्रतिष्ठाप्य स्थिरमासनमात्मना नातुच्छ्रितं नातिनीचं चैलाज्यन कुशोत्तरं. देश जागा पवित्र लागते. छोटासा प्रसंग सांगतो, आता विस्तार नको. छत्रपती शिवाजी आणि शंभूराजांचा काळ संपला आणि पेशव्यांचा काळ. पेशव्यांच्या काळामध्ये 350 शहाणे झाली. 3.5. त्याच्यात नानासाहेब फडणवीसांना अर्ध शहाणा म्हणून.
श्रीमंत वल्लाळ बाजीराव पेशव्यांना पूर्ण शहाणा म्हणत होते का? ज्ञान आणि धैर्य या दोन्ही गोष्टी त्यांच्याकडे होत्या. सकाळची वेळ बाजीराव पेशवे शिकारीला गेले आणि त्यांनी एक प्रसंग असा पाहिला. एक रानातला ससा पुढे पळत होता आणि त्याची शिकार करण्याकरता पाठीमागे कुत्रा लागला. पळता 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 एका उंच टेकडीवर ससा उभा राहिला. रागाने द्वेषाने डोळे लाल केले आणि मागे वळून कुत्र्याकडे पाहू लागला. सशाच्या पाहण्यामध्ये कुत्रा जागेवरच उभा राहिला. पेशव्यांच्या लक्षात आलं, ज्या अर्थी सशाच्या पाहण्यामध्ये कुत्रा थांबतोय ना, त्या अर्थी ही ताकद सशाची नाही, मग सशाच्या जागेवर उभा राहिला. त्या जागेतही सामर्थ्य, ही जागा धैर्य निर्माण करून देणारी. म्हणून राजकारणाकरता ही जागा आपल्याला उपयोगाची आहे. म्हणून ज्या जागेवर वाडा बांधला तो पुण्याचा शनिवार वाडा आहे. लंपट मनुष्य जरी शनिवार वाड्यात गेला तरी त्याला शौर्य प्राप्त होतं देवा. त्या भूमीत ताकद आहे. म्हणून परमार्थाच्या साधनेकरता भूमी सुद्धा शुचिर्भूत लागते. देशाची पवित्रता, काल पवित्र लागतो. श्रावण मासासारखा पवित्र काल आहे देवा. अजून काय पाहिजे? संगती पवित्र पाहिजे आणि अवस्था पवित्र पाहिजे. तुकोबराय सांगतो या चारही गोष्टी माझ्या हातात नाही. म्हणून केला पाहिजे संसार. पुढे माझे बुद्धिबळ एकच शंकांचं उत्तर देतो. आपल्याला कैलास महाराजांचं भजन ऐकायचंय. थोडं एक 10 मिनिटे अलीकडे सोडतो आणि मला पुढचा प्रवास तात्यांच्या गावी साताऱ्या जरा दूर अंतरी दोन्ही काम मला थोडं लवकर जाता येईल. आणि ज्यांना 8 दिवस ज्या भजनाचं कुतूहल आहे, हे दुःख भंजन मारुती श्रावण मास देवा पवित्र आहे. अशा काळात मारुतीयांचे भजन ऐकायला मिळेल. 2 मिनिटात मी सेवा समर्पण करतो. भजन करा. एवढंच पाहिजे देवा. माझं चित्त, माझं मन तुमच्या चरणावर राहू. प्रश्न असा आहे, देवाच्या चरणावर आपलं चित्त का असावं? आपलं मस्तक देवाच्या चरणावर का टेकवावं? ऐका, देवाच्या चरणाचा महिमा अगणित अगाध महिमा. पहिला महिमा, सगळ्या जगाचं पाप शालन करणारी जी गंगा आहे ना, ती गंगा पांडुरंगाच्या डाव्या पायाच्या डाव्या अंगठ्यातून विराजमान होते. भीमानी चंद्रभागा तुझे चरणीची गंगा. त्या चरणावर जर आपण आपलं मस्तक टेकवलं ना, तर मनुष्याच्या सगळ्या दोषाचा नाश होतो आणि प्रभू चरणाच्या कृपेने वंश पवित्र होतो. पहिला महिमा. दुसरा महिमा, लक्ष्मी त्याच्या चरणाजवळ राहते, फक्त ओळखण्याची नजर पाहिजे. एक काळ असा होता महाराष्ट्रात, लग्नाला मुलगा उपवर झाला ना का मुलाचे वडील मुलीच्या घरी जायचे. आता जायचं एवढं लांबून का बोलतो? अलीकडची मुलं आपल्या बापाला बिलकुल त्रास देत नाही. आपली आपण करा. पूर्वीचा काळ कसा, लग्नाला मुलगा उपवर झाला, मुलाचे वडील मुलीच्या घरी जायचे आणि काय म्हणायचे? तुमच्या मुलीचे पाय धुवा. पाय पुसायचे नाही, ओल्या पायाने मुलीला घेऊन. फरशाची व्यवस्था नव्हती. पहा जुनी माणसं सांगतात, फरशाची व्यवस्था नव्हती. सारवलेली जमीन होती. सारवलेल्या जमिनीवर मुलीच्या ओल्या पायाचे ठसे कळाले, पडले की क्रांतदर्शी शब्द वापरला. क्रांतदर्शी
त्या ठशांकडे पाहिलं. त्या ठशातून कळायचं मुलगी सुलक्षणी. आता कोणाच्या पायाचे ठसे कसे आहेत मला माहित असून देखील कीर्तना सांगणार नाही. लोक बहादरी भजन ऐकायचं सोडून घरी जातील बायकोला दम देतील. दाखव दाखव. तो गोंधळ मी करणार नाही. मी देवाच्या पायाची सगळी सामुद्रिक सांगतो. तात्या सांगायचे बरं ध्वजा उशवर वरे दोन्ही पायी मध्ये का पंढरपूरला या पांडुरंगाच्या उजव्या पायावर पहा ध्वज आणि पद्म हे दोन सामुद्रिक आणि डाव्या पायावर दोन आडव्या रेषा आहेत त्याला ऊर्ध्व रेषा म्हणतात आणि कमल. आता तिथं पाहायला मिळायचं नाही म्हणून आळंदीला या. विना मंडपामध्ये गुलाबराव महाराजांना साक्षात्कार झालेला जी मूर्ती जो फोटो तो ओरिजिनल आहे ज्ञानोबरांच्या विना मंडपात तसंच दर्शन गुलाबराव महाराजांना झालेलं आहे. ते पद्मासन घातलेला फोटो आहे तिथे बघा. तो काल्पनिक फोटो नाही तो सत्य फोटो. आणि ज्ञानोबराज पांडुरंगाच्या अवतारी अवतार पांडुरंग म्हणून त्या चरणावर बघा उजव्या चरणावर ध्वज आणि अंकुश आणि डाव्या चरणावर ऊर्ध्व रेषा आणि पद्म हे दोन सामुद्रिक आहेत. हे दोन सामुद्रिक ज्याच्या पायामध्ये आहेत ना तिथे लक्ष्मीचा वास आहे. ती पाय दुहावयाचे देवा पात्र झालं. आणि तिसरं कारण जडाला चिद्रूप करण्याची ताकद आहे. पंचवटीला नाशिकला गौतमांनी आपली पत्नी अहिल्याला शाप दिला होता तो शिळाहून पडशील म्हणून. श्रीरामांच्या डाव्या पायाचा अंगठा नुसतं शिळेला लागला. शिळा होती वंश झाली थोर कीर्ती वाचून आली लंका दहन केली हनुमंते काशाने. शेवटचं अहंकार घालवण्याची ताकद प्रभूच्या चरणात. तो का म्हणे नरके घालिया जरी होय ज्ञान गर्भताठा. आपल्या राहुरी तालुक्यामध्ये संत कविराज महिपती महाराज होऊन गेले. त्या महिपती महाराजांनी कानोपत्राय साहेबांचं चरित्र लिहिले. वे श्यामा नावाची वेश्या होती श्यामा. त्या श्यामा वेश्येला एक सुंदर मुलगी होती तिचं नाव होतं कानोपत्रा. महाराज काय सुंदर होती ती चरित्रातल्या ओव्या. त्यांनी सांगितलंय पानाचा विडा जर कानोपत्राय साहेबांनी जर तोंडात टाकला तो घशात शिरत होता. घशात आपल्यासारख्या दोन म्हशीच्या गातड्यासारखं. कसली सुकुमाराने कोमल असेल मारा कानोपत्रा पण अहंकार घालता होता. तिने प्रतिज्ञा केली माझ्या इतका सुंदर पुरुष जर मिळाला तर विवाह करणार नाही तर कुमारी राहणार. असा पुरुष कोणी मिळाला. महाराज योगायोगाने पंढरपूरला आले आणि त्या पांडुरंगाचं वर्णन केलेलं सगळ्या संतांनी. राजाचा कुमार मदनाचा मंगळ पांडुरंगा कांती दिव्य तेज रत्नकिरा असं सगळ्या सौंदर्याचं वर्णन तिने ऐकलं. आणि तो सुंदर एका पाहण्याकरता रावळात आली तर त्याला तो काळा पारमार्थ नुसताच काळा होता. देव थाईचाची काळा कोळसा कमी असा तो काळा अनादी बहु काळा. आणि त्याला राजस सुकुमार रागाचा कान सगळे लबाडवार करी दर्शन तरी घेतलं नाही. दरवाजातून बाहेर निघाले नामदेवरायांनी. एक अगं का चालली ग ज्याच्या सौंदर्याचं एवढं कौतुक करतात तुम्ही आणि तो काळा. मी नाही दर्शन घेणार. अगं डोकं ठेवू नको हाताने तर नमस्कार करशील ना. महाराज नामदेव महाराजांच्या शब्दातली ताकद अशी होती. कानोपत्रे आईसाहेबांच्या अंतःकरणावर ती पडली आणि बाहेर गेली. कानोपत्रे नामदेवरायांच्या शब्दाने आत खेचून आली. नामदेवरायांनी मनोमन प्रार्थना केली पांडुरंग कानोपत्राला तुझ्या खऱ्या स्वरूपाच्या दर्शनाची गरज आहे. आता ही संधी सोडू नका तिला दर्शन द्या. कानोपत्र मंदिरात आली. आपलं डोकं नाही टिकवलं तरी श्री चरणावर मग आपला उजवा हात कानोपत्राने पांडुरंगाच्या डाव्या पायावर ठेवला. हाताचा पायाला स्पर्श झाला आणि ती बोटच पायात पडली. डाव्या पायाला खड्डा पडला. आपण पंढरपूरला या पांडुरंगाच्या डाव्या पायाला खड्डा पडलेला पहा. तो कानोपत्राच्या बोटाने पडलेला धक्का बसला कानोपत्रेला. देव हसायला लागले कानोपत्रे अगं तुलाच का सगळ्या जगाला सौंदर्याने कुमारत्व प्राप्त करणारा आणि जगाचा मालक तुला पाहायचं माझी माया शक्ती काय.
म्हणून ती बोट पायात बुडाली. कानोपात्राने विचार केला, माझ्या नाजूक बोटाने ज्याच्या चरणाला खड्डा पडतो तो किती सुकुमार असेल. म्हणून खालची मान वर पाहिली आणि सौंदर्याचा गाभा तो पाहिला बरोबर कानोपात्राने आपला प्राण त्याच्या चरणावर देऊन टाकला. आता पुन्हा संसारात जायचं नाही. कानोपात्राने विचार केला, अशा चरणाचं दर्शन व्हावं तुकाराम महाराज म्हणतात, त्यांनी मला समाधान होईल. तुझे पायी सर्व सुख आहे प्रभू चरणाशिवाय जगात किती खटापटी करा, तुम्ही काहीही मिळवा, पण जर तुम्हाला समाधान शांती आणि सुख जर पाहिजे असेल तर प्रभू कृपेशिवाय आणि त्याच्या चरणाचा आश्रय घेतल्याशिवाय मिळणार नाही महाराज सांगतात. म्हणून काय केलं, त्याच्या चरणाने केला पाहिजे सांभाळ माझी बुद्धी बळ पाय तुझे ज्ञानेश्वर म्हणून केला पाहिजे संभाळ माझी बुद्धी बळ पाय तुझे. श्री सद्गुरु परमपूज्य तात्या महाराज महापुरुष यांच्या प्रेरणेने ओम चैतन्य ब्रह्मचैतन्य आत्मानंद आत्मारामगिरी महाराजांच्या शुभाशीर्वादाने भगवान तांदळेश्वरांच्या दरबारात 44व्या वर्षाची वाटचाल करत असलेला भक्ती महोत्सव आज उपांत्य दिवसीय आपण चिंतन शिबिरात उपस्थित होतो. या अभंगावर काही बोलण्याचा अल्पसा प्रयत्न केला तो माझ्या स्वतःच्या बुद्धीचा विचार नाही. स्वानंद सुखनिवासी गुरुनाम जोग महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेत 4 वर्षाचा अध्ययन करण्यात जे परम भाग्य लाभलं. आली या कपाळा थोडे जे योग ते सद्गुरुनाथांच्या अक्षराचा प्रसाद म्हणून आपल्या पुढे ठेवला. काही चुकला असेल, अजागड वाक्य माझ्या मुखातून गेला असेल, कदाचित आपला अपराध घडला असेल, अंतःकरण जर आपलं दुखावलंच असेल तर मातृपितृ अंतःकरणाने आपण मला क्षमा कराल अशी सद्भावना व्यक्त करतो. आणि झालेली चिंतन सेवा अलंकापूर निवासी साधकांचे मायबाप ज्ञानियांचे राजे वैष्णवाग्रगणी अखंड समाधी धन विश्वमौली ज्ञानोबरा जगद्गुरु श्री तुकोबरा भगवान तांदळेश्वर आणि तात्यांच्या चरणाविंदी समर्पण करत असताना वारकरी संप्रदायातील दिग्गज गायक या ठिकाणी उपस्थित आहेत. वारकरी गंधर्व श्री हरिभक्तपरायण कैलास महाराज पवार येथे आहे. अलीकडच्या काळात संगीत क्षेत्रातलं नामांकित व्यक्तिमत्व आणि खूप बालवयामध्ये आणि महाराष्ट्रात त्यांनी एका अशा आपल्या स्वतःच्या स्वरात समाजाच्या आणि हृदयामध्ये घर केलं. श्री संगीत अलंकार सदानंदजी महाराजांचं नाव सदानंद नेहमीचा आनंद असे सदानंद महाराज मृदंग सम्राट श्री हरिभक्तपरायण युवराजजी महाराज पाटील व्यासपीठ चालक बालाजी महाराज परिसरातील आपण कीर्तनकार प्रवचनकार कथाकार वारकरी संप्रदायावर पोटच्या मुलापेक्षा अधिक प्रेम करणारे आपण भगवत भक्तवृंद ज्यांच्या माध्यमातून साहेबांच्या द्वारा ही सेवा मला अवगाहन करण्याची संधी मिळाली. म्हणून आपण सर्वांच्या चरणारविंदी हृदयपूर्वक वंदन करतो. तुझे केले तुमच्या ठेवून या पायी झालो उतराई पांडुरंग शेवे माझी रमाधर कृपा करा. शेवटी एकदा संतांचं भजन करू, महाराज हनुमंतरायांचं भजन म्हणतील आणि मग जे विठ्ठल पुढच्या सूचना काय होती त्या होते ना. एकदा सर्वांनी हात वर करा, सर्वांनी टाळे वाजवायची. जर आज टाळाटाळ केली तर पुढचा जन्म टोल नाकावर टाळ्या वाजवायला पुढे गड्या. ज्याला टोल नाकावर टाळ्या वाजवायच्या नाही त्याने आता टाळ्या वाजवा. वर हात करा. ज्ञानदेव तुकाराम Yeah.